पुढचं मी तुम्हाला एक अनोखा एक उपाय सांगते. ज्यांना खूप खोकला असतो ना आणि तो बऱ्याच दिवसांचा जात नाही, त्यांच्यासाठी अडुळसा नावाचं औषध खूप सुंदर काम करतं. आता अडुळसा औषध हे सिरप म्हणून पण मिळतं. पण बऱ्याच वेळा ती वनस्पती जर त्याचा पानांचा रस जर तुम्ही घेतला ना, तर ते खूप सुंदर काम करतं. त्याच्या बाबतीत घडलेला एक छोटासा किस्सा सांगते. माझ्याकडे एक 75 वर्षाचे पेशंट गृहस्थ यायचे. तर ते त्यांना असंच खोकला खूप सुरू झालेला होता आणि सर्दी, व्हायरल इन्फेक्शन त्याच्यामुळे खोकला पुढे 2 महिने बराच झाला नाही. तर बरेच सारे ट्रीटमेंट घेतली त्याच्यावर पण बरा होईना. मी त्यांना सांगितलं, "तुमच्याकडे अडुळसा नावाची वनस्पती तुम्हाला कुठे आजूबाजूला दिसेल का? माहिती आहे का?" ते म्हणे, "हो, मला माहिती आहे." तर त्यांना ती माहीत होती. त्यांनी 2 चमचे म्हणजे त्यांना सांगितलं 2-2 चमचे 3 वेळा मध घालून त्याचा रस, ताज्या पानांचा रस तुम्ही घ्या. अक्षरशः 3 दिवसात त्यांचा खोकला जो 2 महिने अनेक सिरप घेऊन सुद्धा बरा नव्हता झाला, तो बरा झाला. त्यांना इतका आनंद झाला. तर मला सांगायचं काय, की जेव्हा तुम्ही ताज्या वनस्पती वापरता, तेव्हा त्याच्यातलं जे जीवतत्व असतं, ते आपल्या मनुष्य देहातील चैतन्य तत्वाशी लवकर मिक्सअप होतं आणि जास्त लवकर तुम्हाला ते इफेक्ट देऊ शकतं. मग जर आता आम्हाला तो अडुळसा ओळखता येणार नाही, ओळखता आला तरी तो मिळेलच असं नाही, तर मग अशा वेळेस वासापत्र चूर्ण किंवा अडुळसाच्या पानांचं चूर्ण आपल्याला मिळतं. तर ते चूर्ण सुद्धा तुम्ही अर्धा-अर्धा चमचा मधातून जर चाटलं किंवा त्याचा काढा करून घेतला, तर अशा प्रकारची न बरे होणारे खोकले सुद्धा बरे होतात.